आज सकाळी सकाळी मी चालली आहे युद्धाला. तर युद्ध करायचे आहे म्हणून कोणाशी? तर मी घेतले आहे हे पानं. मला आज करायची आहे अळूवडी. त्यासाठी मी हे पानं घेतले आहे आणि हे असे मी कट करून घेतले आहे. बघा, हे आमच्या दारातच आहे. तर मी असे हे कट करून घेते. एवढ्याच आली होती आमची पिंकी. ती मध्येच आली म्हणून मग मी तिच्यावर वार करायसाठी गेले. पहिला वार केला म्हणून ती मला काही नाही बोलली. मग मी केला दुसरा वार आणि तिसरा वार करतात तिला राग आला. दोघींमध्ये युद्ध झालं आणि ती जिंकली आणि गेली पडत. त्यात मी आणले अळूचे पानं आणि हे अशा शिरा काढून घेतल्या आणि त्या लाटण्याने लाटून घेतल्या. अळूचे पाने मी स्वच्छ असे धुवून घेतले. माझे हे यूट्यूब चॅनल मी नुकतीच चालू केलेले आहे. तुम्हालाही करण्याची इच्छा असेल तर मला कमेंट करा. घरी बसून बोर होत असाल तर यूट्यूब चॅनल ओपन करायला काहीच हरकत नाही. किंवा घरी बसून यूट्यूब चॅनल नाही पण काहीतरी वेगळं करायचं आहे तर वेगळं करण्यासाठी मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला वर्क फ्रॉम होमबद्दल सर्व माहिती देईल. इथे मी बेसन घेतला आहे, त्यात तीळ टाकून थोडीशी सोप टाकली आहे. नंतर मी ओवा घेतला आणि तो पण यामध्ये टाकला आहे. त्यामध्ये हळद, तिखट, गरम मसाला तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि थोडं मीठ टाकून त्यामध्ये पाणी टाकून असं घोळ बनवून घेतला. नंतर यामध्ये आपल्याला मिरची आणि लसणाची थोडीशी पेस्ट टाकायची आहे. तर आपण घेणार आहोत मिरची आणि लसण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत. तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन तर करायचे आहे पण त्याबद्दल कुठलीच माहिती नाही आहे अशा बायकांनी किंवा मुलींनी मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला सर्व माहिती स्टेप बाय स्टेप सांगेल. हे वाटण आपल्याला त्याच बेसनामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे आणि त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला सारण अळूच्या पानाच्या वरती लावायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार गूळ किंवा चिंचेचा कोळ तुम्ही ॲड करू शकता. मिक्स करता करता थोड्या गप्पा करूयात. तर मागच्या माझ्या व्लॉगमध्ये मी पुस्तक वाचत आहे त्याबद्दल तुम्हाला सांगत होते. त्या पुस्तकामध्ये फार छान छान असे सांगितले आहे. पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहायचे, त्यानंतर कुठलेच विचार फालतू करायचे नाही याबद्दल खूप छान माहिती दिली आहे. इथे अळूचे पानं मी घेतले आहे आणि त्यावर हे सारण असे या पद्धतीने चमच्याने लावत आहे. हे पानं असे अर्धे अर्धे कट केले आहे. हे माझ्या वडिलांनी आणले आहे आणि त्यांना माहिती नव्हते की हे कसे कट करायचे, त्यामुळे त्यांनी आधीच मला न विचारता कट केले आहेत. पण मी तरीही त्याचे ह्या पद्धतीने अळूवड्या बनवणार आहे. असं काही नाही आहे, या पद्धतीने पण तुम्ही कट केल्यानंतर अळूवडी चांगली होते. हे असं रोल आपण करून घेणार आहोत. रोल झाल्यानंतर आपण याला मस्त असे वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी इडली पात्र घेतले आहे आणि त्यामध्ये मी इडलीचंच असं पात्र ठेवलं आणि हे वाफेवर होऊ द्यायचं आहे. 5 मिनिटांनी परत मी ते चेक करते आणि दुसऱ्या वेळेस मी या पद्धतीने स्वतः कट करून आणलेले पानं आहेत तर हे या पद्धतीने मी हाताने असे हे लावून घेते. हाताने जेव्हा आपण असं सारण लावतो त्यावेळेस हे खूप व्यवस्थित लागते. त्यानंतर माझ्याच्याने हे दुसरं पान जे होतं ते थोडं कट झालं होतं पण तरी पण मी हाताने हे व्यवस्थित लावलं. हे तुम्ही चमच्याने लावू नका, कारण चमच्याने न व्यवस्थित काठाने लागत नाही. त्या पण तुम्हाला जर चमच्याने व्यवस्थित लावता येत असेल तर तुम्ही लावू शकता. मी इथे हाताने दुसऱ्या वेळेस लावत आहे. पहिल्या वेळेस मी चमच्याने लावलं होतं आणि त्यानंतर हे छान मी व्यवस्थित लावून याचा रोल बनवून घेतला. हा रोल हळूहळू बनवायचा आहे. मी थोडी घाईचंच बनवला आहे पण ह्या रोलमध्ये काही सारण खाली पडले नाही. व्यवस्थित हा रोल झाला आहे. हा पण आपण वाफवून घेणार आहोत. पहिला जो अळूवडीचा रोल होता तो न तयार झालेला आहे तर तो आपण काढून घेऊया. तो गरम आहे आणि माझ्याकडे चिमटे नसल्यामुळे मी तो हाताने काढायचा प्रयत्न करत होती, पण तुम्ही काढू नका कारण तो फार गरम असतो. मी एका चमच्याच्या साहाय्याने तो बाहेर काढला आणि तो थंड व्हायसाठी 10 मिनटं वेट केला. त्यानंतर मग मी असे या पद्धतीने ते कट करून घेतले. खूप छान असे हे थंड झाल्यानंतर कट होत होते, तुम्ही बघू शकता.
कढईमध्ये तेल घेतले आणि मग या पद्धतीने मस्त असे तळून घेतले। अळूच्या वड्या खुरपूस आणि कुरकुरीत अशा टेस्टी झाल्या होत्या ना। हे बघा किती छान दिसत आहेत। तुम्हाला अळूच्या वड्या कशा वाटल्या मला नक्की कमेंट करा। तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघायला आवडत असेल तर मला सबस्क्राईब आणि लाईक शेअर नक्की करा। इथे आम्ही आजची थाली लावून घेतली आहे। माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची आभारी आहे।